Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दादा असे माझ्याशी का वागले मला उत्तर सापडत नाही. मला नगराध्यक्ष व्हायचं होतं का? मी घसा ओरडू सांगतोय. एका लग्न समारंभात आमची गाठ पडली हर्षवर्धन पाटलांची. ते मला म्हणाले काय करणार आहे नगरपालिकेला. मला तर काय चांगलं वाटतंय. 8-15 दिवसापूर्वी ज्या पक्षाचं नेता किती ग्रेट आहे आणि पक्ष आमचा किती ग्रेट आहे सांगत फिरतोय मी आणि प्रामाणिकपणाने काम करतोय. हां, मग तिथं मला ह्या पद्धतीनं असं वागण्याचं कारण काय? विकासासाठी तुमचं पद, त्यानंतर राजकीय पक्ष आणि याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ज्यावेळी वेळ पडेल त्यावेळी आपलेच पारंपरिक राजकीय जे कोणी शत्रू असतील किंवा ज्याच्याबद्दल आपण याच्या आधी त्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या असेल, अशा सगळी गणितं जी असतात परंपरेची ती बाहेर पडतात आणि ती पडली की मग आपल्याला कळतं की काय झालं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात. पुण्यातलं उत्तम उदाहरण आणि सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक आत्ताची कोणती असेल तर ती इंदापुरातली. मी आत्ता इंदापुरात आहे आणि ती यासाठी की थोडं इक्वेशन समजून घेतलं की मग आपल्यासोबतची व्यक्ती कोण आहे तेही तुम्हाला कळून जाईल. याच्या आधी इथे विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा हर्षवर्धन पाटील आहेत ते भाजपमधून इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले होते. त्यानंतर आणखी तिकडे दुसरीकडे माने होते, त्यांनीसुद्धा निवडणूक लढवली, जवळपास 40,000 मतं या सगळ्यामध्ये घेतली. त्यांच्या विरोधात कोण उभे होते तर दत्ता मामा भरणे, जे याच्या आधी पण आमदार होते आणि या दोघांच्या टसलमध्ये आणखी एक त्रिशंकू निवडणूक अशी सगळी झाली. आता परिस्थिती काय बघा, ह्या सगळ्यांच्या पाठीशी त्यावेळी जी व्यक्ती उभी होती त्यांचं नाव आहे प्रदीप गारटकर. आता यंदा गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि माने ही सगळी मंडळी एका बाजूला आली आहेत. त्यांच्या विरोधात तिकडे शहा आहेत, ते नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत आणि शहांच्या पाठीशी उभे आहेत दत्ता मामा भरणे. आता हे सगळं असं एक एक कोडं हळूहळू उलगडू आणि स्वतः गारटकर माझ्यासोबत आहेत. स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. मला सगळ्यात आधी विचारायचं, मी तुमच्या राजीनाम्यापासून सुरुवात यासाठी करायची, पद सोडावं लागलं, पद सोडलं म्हटल्यानंतर आपसूक पक्षातून तुम्हाला बाहेर पडावंच लागलं होतं. असं काय झालं की तुमचं आणि दादांचं फाटलं? दादांचं माझं फाटण्याचं काहीच तसं कारण नव्हतं. मी गेली 8 वर्ष जवळपास जिल्ह्यामध्ये अध्यक्ष नात्यानं माझ्या पद्धतीनं व्यवस्थित मी काम करत होतो. म्हणजे त्याचे काम मी करत होतो ते योग्य होतं का नाही ते रिझल्टमध्ये लक्षात येतं. मी 5 आमदार पूर्वी यायचे तिथं आता 8 आमदार निवडून येतात. 1 खासदार पूर्वी येत होतं तिथं 2 खासदार निवडून येतात. याचा अर्थ हे सगळं माझं काहीच नाही, बरोबर आहे, सगळं नेत्यांचंच हे सगळं. पण शेवटी संघटनेचं पण काहीतरी खारीचा वाटा आहे. मी गारटकर म्हणून बोलतच नाही, मी गारटकर एक संघटना म्हणून बोलतोय. संघटनेचा यामध्ये वाटा असतो म्हणून मी गारटकर बोलतो. संघटना मानायचीच नाही असं जर सगळ्यांनी ठरवलं तर तिथं गारटकर चिडतो. कोणी ठरवलं असं संघटना नाही म्हणायची? नाही ना मानलं जात. आता इतर इंदापूर नगरपालिकेत काय झालं, इंदापूर नगरपालिकेत हा निर्णय घेताना तुम्ही माहिती घ्या, मी दिवाळीच्या आधी आणि नंतर सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी ही मी करत आलो. इवन पदवीधरांचं मतदारसंघात मतदार नोंदणी ही सुद्धा जिल्ह्यात मी जवळपास आत्तापर्यंत 55-60 हजार लोकांची नोंदणी केली. मी माझं काम मी व्यग्र, जे आपल्या नगरपालिकेची निवडणूक माझं ते होम पिच आहे. इथल्या नागरिकांनी हे नेतृत्व माझं मोठं केलेलं आहे की आज जे काही जिल्हा स्तरावरती मी काम करतो ते या लोकांच्या प्रेमातून आहे. तर या लोकांना काय योग्य असावं काय नसावं हे जास्त मला कळतं. कारण मी जर चांगलं काही झालं तर आनंद मला होतो, वाईट काही घडलं तर दुःख मला होतं. या शहरापुरतं बोलायला, या शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीत मी भूमिका अशी घेतली आणि ती इथले आमचे कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे किंवा दादा या दोघांनाही मी ते सांगितले की ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर निष्ठेनं काम केलं आहे आणि आजही करतायत, जे परवाच्या विधानसभेमध्ये मामाच्या उजवे डावे आणि अत्यंत जवळ असलेले अशी 2-4 नावं आहेत, यातलं कोणालाही तुम्ही नगराध्यक्ष बनवा, मी सहज त्याला निवडून आणतो. मी सहज त्याला निवडून आणतो हे का म्हणलं तर
मागच्या काही वर्षभरामध्ये काही घटना घडल्या की जसं की हे जे काही शहा उमेदवार जे होते मागच्या वेळेचे नगराध्यक्ष ते हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने कायमचे होते. त्यांच्या कारखान्याचे चेअरमन, बँकेचे चेअरमन, त्यांच्या संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी, सगळी अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये हर्षवर्धन पाटलांनी दिली होती. आणि काही कारणास्तव त्यांचं खटकलं. आमचा दोष नाही, आमचा काहीच संबंध नाही, त्या दोघांचं काहीतरी खटकलं. आणि खटकलं ते इतकं टोकाला गेलं की त्यांनी ते एकमेकाला दूर झाले. आता स्वाभाविकपणाने तर नगराध्यक्षाच्या रिंगणात ते उतरत आहेत असं त्यांना कळालं. एका लग्न समारंभात आमची गाठ पडली हर्षवर्धन पाटलांची. ते मला म्हणाले काय करणार आहे नगरपालिकेला. काय म्हणलं आमचं आहे ना पॅनल. म्हणजे पॅनल आहे पण तुम्ही ह्यांना घेणार आहे का. आता ह्यांना घेणाऱ्याचा विषय त्यांनी मांडला. तो चर्चा सुरू झाली होती कारण तर हे कॅबिनेट मंत्री जे आहेत दत्ता मामा त्यांना त्या पक्षात प्रवेश घ्यायचा होता. पक्षात प्रवेश घेणं पक्षाची ताकद वाढवण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन काहीच नाही. माझं ऑब्जेक्शन फक्त एवढंच की तुम्ही घ्या परंतु लगेच त्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी कशासाठी पाहिजे. त्यांचं कॅन्डिडेट ते होते आणि लगेच त्याला नगराध्यक्ष करत. आमचं म्हणणं ते समोरनं जर ती माणसं ताकद इकडं 50-50% आहे. आता भाजपची पण वाढलेली आहे आणि ही सगळी लोक ते विरोधात आहेत. ते भाजपचे नेते प्रवीण माने भेटले होते. ते म्हणले आम्ही तुमच्या पॅनलला पाठिंबा देऊ. शिवसेनेचे म्हणले होते तुमच्या पॅनलला पाठिंबा देऊ. आणि या सगळ्यांना मी सांगितलं होतं की आम्ही घड्याळावरती लढवणार आहोत निवडणूक. तरी ते रेडी होते. आणि ही वस्तुस्थिती मी या सगळ्यांना सांगितली. म्हणजे उमेदवारच उभा राहणार नाही पुढे निवडणूक बिनविरोध होईल. पण यांच्या मनामध्ये काय पाप आलं मला कळलं नाही. म्हणजे तुम्हाला पक्षाचा जिल्हाध्यक्ष तो आहे अशा पद्धतीनं स्वतःची नगरपालिका जर बिनविरोध काढू शकत होता तर तुम्हाला ते नको होतं. ठीक आहे. तुम्ही दत्ता मामा भरणे यांच्यावरती आता म्हणजे आपण म्हणू की त्यांना तुम्ही या सगळ्याला कारणीभूत धरताय. पण मला हे म्हणायचं आहे की आता लोक तुम्हाला दादा म्हणतात. पण ते इंदापूरच्या दादांचं बारामतीच्या दादांसोबत नक्की असं काय झालं की तुम्हाला पक्षाचा तुम्ही राजीनामा दिला आणि तुम्ही म्हटले की नाही आता एकला चलो रे भूमिका. अगदी असं आहे की ही जे काही मी भूमिका मांडतो व्यक्तिगत गारटकरचा काय स्वार्थ आहे. मला नगराध्यक्ष व्हायचं होतं का. मी घसा ओरडू सांगतोय मी नाही माझ्या घरचं कोणीही नाही. माझी भाषणं बघा 2 महिन्यात मी उघड जाहीर भूमिका घेतली आहे. मी कार्यकर्ता होत्या तिथं मराठा धनगर वाद आहे तालुक्यामध्ये. मी राजकारणात आता सांगतो तुम्हाला. मी म्हणत होतो की मराठा समाजातली 4-5 नावं आहेत यातल्या एकाला तुम्ही उमेदवारी द्या. दत्तामामा भरडेंनी जर मराठा समाजाच्या माणसाला जर नगराध्यक्ष केलं तर थ्रूआउट सगळ्या तालुकाभर संदेश जाईल की मामानी मराठा समाजाच्या माणसाला जवळ केलं. यातनंही मराठा धनगर तेढ निर्माण कमी होईल. आणि तसं झालं असतं तर ते दत्ता मामांच्या त्यांच्या कम्युनिटीच्या विरोधात गेलं असतं की ते. त्यांची कम्युनिटी या शहरात खूप कमी आहे. इथलं मराठा समाज 1 नंबरला आहे शहरामध्ये. त्यांची कम्युनिटी फारच कमी आहे धनगर समाज. आणि मी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा मनुष्य आहे आणि जिथे योग्य तो निर्णय घेण्याची इच्छा ती स्पष्ट बोलणारा पण आहे. तर माझी भूमिका पक्षाच्या हिताची होती. मग दादांना काय नाही पटली एवढं पक्षाच्या हितात होतं. दादांना हे सगळं सांगितलं तरी पटत नव्हतं. म्हणजे दादांना सध्या काय करायचं मला काही कळलं नाही. म्हणजे मी सगळ्या बाजूनी विचार करतो हे दादा असे माझ्याशी का वागले मला उत्तर सापडत नाही. अरे बापरे. दादांची बहीण पण हेच म्हणते की दादा माझ्याशी असं का वागला मला कळत नाही. दादांच्या संबंधातले आणखी 1-2 माणसं मला त्या मधल्या काळात भेटली जेव्हा पार्थ पवारांचं सगळं प्रकरण झालं. ती मला असं म्हटली ऑफ द रेकॉर्ड की दादा असं का वागतं आम्हाला कळत नाही. आता आणखी एक माणूस तो ऑन स्क्रीन बोलतो. काय झालंय. घरगुती व्यक्तिगत तो विषय नाही. संघटना म्हणून ठीक आहे संघटना म्हणून सांगा ना. म्हणून मी जेव्हा बोलतोय तेव्हा माझी ही भूमिका योग्य काय तिराईत कुणाही माणसाला विचारा. आणि मी जे म्हणतोय की ते लोक शहा असतील तर आम्ही नाही तुम्हाला घड्याळावर सुद्धा सपोर्ट करतो असं जर ह्या 2 प्रमुख पक्षाची लोक जर मला म्हणतायत तर मी देईल तो उमेदवार त्यांना ॲक्सेप्ट होता.
मग माझं असं म्हणणं आहे की अजितदादा काय म्हणजे दत्ता मामांच्या इन्फ्लुएन्स खाली आहेत की दत्ता म्हणतील तेच इंदापुरात होणार असं काही त्या पक्षामध्ये ठरलंय का? कारण तुम्ही त्या पक्षाचे भाग होतात राजीनामा देण्याच्या आधी. एक्झॅक्टली. आणि मी म्हणाल तेच पूर्व दिशा असं माझं म्हणणंच नाही कधी. आत्तापर्यंतचा सगळा कारभार ते मंत्री झाल्यापासून आमदार झाल्यापासून ते म्हणाल ते पूर्व दिशा अशी आहे. मी कधी माझं कुठल्याच प्रकरणात त्यांचं कधी मी खटकू दिलं नाही. कारण मला जिल्हा सांभाळायचा आहे. माझा रोल वेगळा आहे आणि त्यांना तालुक्यामध्ये त्यांचं हे सांभाळायचं, प्रशासन त्यांना बरोबर घेऊन जायचे. म्हणून मी कधी त्यांना अडचण येईल असं एकही कृती कधी केलेली नाही. मला म्हणजे वारंवार मला प्रश्न का पडतो, आपण त्यानंतर हर्षवर्धन पाटलांचं आणि त्यांचं सूत कसं जुळलं हे बघू. पण मला वारंवार प्रश्न काय पडतो, प्रदीप गारटकर ही व्यक्ती एकेकाळी ती पतित पावन संघटना, त्यानंतर भाजप युवा मोर्चा, त्यानंतर शिवसेना, परत ॲक्च्युअल राष्ट्रवादी जी एक होती, त्यानंतर परत दादांची राष्ट्रवादी, आणि एवढं सगळं झाल्यानंतर आज काय तर आज जेव्हा नगर परिषदेचा विषय येतो त्याच्यावेळी तर आता नवीन परत कृष्णा भीमाचा पॅनल करायला लागला. याच्यामध्ये जेव्हा मी ही भूमिका घेतोय मला हे बरोबर वाटत नाही. मी म्हणजे एक मनाला उद्विग्न होऊनच यातनं बाहेर पडतोय. हे जेव्हा लोकांचे हो, मग ही लोक मला तर काय चांगलं वाटतंय. 8-15 दिवसापूर्वी ज्या पक्षाचं नेता किती ग्रेट आहे आणि पक्ष आमचा किती ग्रेट आहे सांगत फिरतोय मी आणि प्रामाणिकपणाने काम करतोय. हां, मग तिथं मला ह्या पद्धतीनं असं वागण्याचं कारण काय? पण मी इतकं सगळं प्रामाणिकपणे काम करत असताना जर चुकत पण असेल त्यांच्या दृष्टीनं समोर बोलून सांगायला तर पाहिजे. नाही सांगितलं कधीच नाही. काही समोर विचारलं ते माझं कुठं काय दादांच्याच मनात आहे. आता दादांच्या मिसेस वहिनी जेव्हा इथं खासदारकीला उभ्या होत्या तेव्हा या शाह परिवाराच्या घरी दादा त्या 4 वेळा जाऊन बसल्या होत्या. हेच भरणे सुद्धा 4 वेळा जाऊन बसले होते. त्यावेळेला शाह परिवाराची भूमिका काय होती? ती यांच्या विरोधात होती, आमच्या पक्षाच्या विरोधात होती. विधानसभेला काय होती? विधानसभेला त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही, शांत होते. आता शांत होते म्हणजे काय मामाचं काम केलं म्हणायचं का? मामा म्हणतात त्यांनी माझं प्रचंड काम केलं आणि त्याच्यामुळंच मी आमदार झालो. त्यांच्यामुळं 1,00,000-2 लाख मतं मामाला मिळाली आणि गावात तर कोणी मान्यच करत नाही. तर आपण हर्षवर्धन पाटलांकडे ह्याच्यासाठी जाऊ की तुमचे ते पारंपरिक राजकीय विरोधक राहिले तिथले, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी या सगळ्यामध्ये की तुम्ही म्हटले का लग्नामध्ये कार्यक्रमात वगैरे आम्ही भेटलेलो, त्या वधूवराचं सूत तिथं जुळत असताना इकडं राजकीय सूत जुळलं आणि मग ते कॉन्व्हर्सेशन झाले. असं काय झालंय का ती सुरुवात होती आणि मग तिथून पुढे सगळं पुढे गेलं? नाही, राजकीय सूत वगैरे असं काय राजकारणात तुम्ही काय एकमेकांच्या विरोध होता ना? काय विरोधात म्हणजे आम्ही जन्मभर विरोधात राहिलो पाहिजे असं काही नियम आहे का? आज राजकारणात तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत बघताय हे कधी कोण कुणाचा शत्रू तर कधी कोण कुणाचा मित्र. काय तत्वाचं राजकारण राहिलंय? तेव्हा म्हटलं पवार एकच आहेत का? मग आहेतच ते. एकच आहेत ना? हो, ते कधी वेगळे, मी नाही म्हणत त्यांना वेगळं. तुम्ही जो मुद्दा बोलतात आता, त्यामुळं राजकारणात कधी कोण शत्रू नाही आणि कधी कोणाचा कोण मित्र नाही. प्रत्येक जण आत्ताच्या या 20-25 वर्षाचं जर राजकारण बघितलं तर प्रत्येक पक्ष हे व्यक्ती स्वतःच्या सोयीचं राजकारण करते. पण मग बघा, हा आरोप उद्या तुम्ही आता विषय काढला म्हणून तत्वांचा आणि प्रत्येक जण आपापल्या सोयीचा, हा आरोप तो उद्या तुमच्यावर पण होईल की? मग मी आता काय करणार आहे? माझ्यावरती आरोप झाला तर झाला, मी माझी सोयीच बघतोय ना. आता मग मला जर यात पटलं नाही, मी बाहेर पडणार आहे. मी जर ठरवलं तर मी पण कुणाचा आधार बघणार का? एकटाच लढू मी? मला तुम्हाला हा प्रश्न जाणीवपूर्वक यासाठी विचारायचा आहे, तुम्ही काय फक्त कोणत्या राजकीय पक्षाचं रिप्रेझेंटेटर नव्हते, तुम्ही कायम सांगता की तुम्ही संघटनेमध्ये होते, पक्ष बांधणीमध्ये ज्या कोणत्या पक्षात केलं असेल, म्हणजे युवा मोर्चा पण भाजपची विंग असेल किंवा आधी पतित पावन संघटना असेल, ह्या सगळ्या संघटनात्मक विंग आहेत ज्या मूळ पक्षासाठी सगळ्या कार्य करत राहतात आणि ते एक पॉवर सेंटर म्हणून काम करतात. तुम्ही म्हणताय तुम्ही तुमच्या सोयीचं बघितलं, तत्व आता काय राहिले नाहीत, काय नाही. पण इतक्या वर्ष ज्या संघटनेमध्ये जे कार्यकर्ते तुमच्यासोबत होते, जे कार्यकर्ते तिकडे हर्षवर्धन पाटलांकडे होते किंवा इकडे कदाचित काही मानेंकडे असतील, पोरांनी काय करायचं राव? नेत्यांनी तर निर्णय घेतला. आता त्यांचा जो काही विषय आहे तसा आमचा पण अडचणीचा विषय आहे. जेव्हा युती आणि आघाड्याची सरकारं बनतात त्यावेळेला ते सगळे त्या पक्षात, त्या युतीत, आघाडीत जे सामील होतात त्या प्रत्येकाची अडचण होते.
पक्ष काही विचारावरती जर चालत असेल तर लोक पुढं मागं करायला तयार होतात. आता जर विचारच जर संपत चालले, वैचारिक अधिष्ठानच राहिलं नाही, तिथं व्यक्तिगत प्रतिष्ठा पुढं आली, वैचारिकता मागं पडली, त्या ठिकाणी लोक काय आता मग हे सगळ्या गोष्टी मान्य करत नाहीत, तडजोड करायला तयार होतात. आता कार्यकर्ते तयार झालेत तडजोड करायला. म्हणून तर हे पॅनल होऊ शकलं ना. काही 4 कार्यकर्ते नाराज झाले, समजावले, पुढं चालले. हे समजा उद्या एका पक्षात जरी करायला गेले तर ते आहेच की. पण मग तुम्ही दादांसोबत असतानाच इकडे नगर परिषदेसाठी बांधणी करून पाटलांकडे भाऊंकडे रस्ता ओपन ठेवला होता, असं होतं? अजिबात नाही, माझ्या मनात काही नव्हतं. मला ही प्युअरली राष्ट्रवादीच्याच हातात नगरपालिका द्यायची आणि एक चांगला कार्यकर्ता कोणीतरी तिचा नगराध्यक्षपदी बसवायचा. कार्यकर्ता त्याचं कारण असं की ज्यांनी संघटना म्हणून त्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी स्थान दिलं पाहिजे ना साहेब. दत्ता मामांमुळे सगळं तुमचं गणित बिघडलं. त्यांच्यामुळेच बिघडलं, नाही तर काय कुणामुळे बिघडलं आता ह्यामध्ये कार्यकर्ता जर तुम्ही जपला नाही तर कोण संघटना चालविल. आम्ही 12 महिने 18 काळ संघटनेसाठी रस्त्यावर उभे आहेत. अनेक आंदोलनं, हे उपक्रम, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक सगळे कार्यक्रम कुणाच्या ताकदीवर कार्यकर्ते. आणि वेळ आली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक, त्यावेळेस त्याला म्हणत हे चल तू हो बाजूला, पैसे पाहिजे का? मग दुसरं काय धोरण आता याच्यामध्ये काय? कृषी मंत्र्यांचं धोरण हेच आहे का आता पैशाला पाहिजे? तुम्ही माहिती घ्या, शहांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फक्त पैसेवाला म्हणून झाला आहे. नेत्यांचाही झाला आणि समाजाचाही झाला आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही राजकारणामध्ये असा जर विचार करून राजकारण करायला लागला तर ही जे काही कार्यकर्ता जो घडतो कुठल्याही संघटनेतनं, हा अस्वस्थ इतका होईल की जे बघताना तुम्ही आज नेपाळला झालं, आता पण अस्वस्थ की कार्यकर्ते नाराज आहेत. बांगलादेशमध्ये झालं, जे काही श्रीलंकेत झालं, तसा प्रकार होईल इथं. इतकी अस्वस्थता सगळ्या पक्षांमध्ये आहे. त्यामुळं माझं काय म्हणतात बघा, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो, शेवटाकडे चाललोय म्हणून. लोक म्हणतात की नेते म्हणजे मी बघतोय, कारण सोशल मीडियावरती पण असंच सगळ्या ठिकाणी, आणि काय फक्त इंदापूर नाही सगळीकडेच हे चाललंय. तुम्ही त्या प्रक्रियेचे भागात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. लोक म्हणतात नेते फार संधू साधे झाले आता, कोणी कोणासोबत जातोय, जो तो आपापली सोय, म्हणजे सोय हा शब्द तर सॉरी तुमचाच होता यातला, की सोय बघतात प्रत्येकजण आपली. पोरांनी काय सतरंज उचलायचा काय असे प्रश्न विचारले जातात लोकांचे आता. मला ते बरोबर आहे. आता जो पक्ष मोठा होतो त्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यावरती अन्याय होतो, ही वस्तू आहे. तो अन्याय त्याला वाटणार नाही यासाठी काय करावं लागेल याचा विचार कोणी करायचा? नेतृत्वाने करावा. तर त्यामध्ये काहीतरी बदल, कार्यपद्धतीत बदल केले पाहिजेत. संघटनात्मक कामामध्ये ते स्ट्रक्चर जे त्या पद्धतीचं बदललं पाहिजे. हे लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर सिरियसली या विषयाकडे बघा. आज कोणी बघायला तयार नाही, कुठला पक्ष बघत नाही, नेते बघत नाही, आणि दुर्दैवानं मीडिया पण बघत नाही. शेवटचा प्रश्न, प्लॅन ऑफ ॲक्शन काय आताचा? कारण हे एक नवीन इक्वेशन पहिल्यांदा जन्माला घातलंय सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन इथे, आणि शहांना कॉर्नर करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात तुम्ही आता एक आघाडी ओपन केलेली आहे, ज्या आघाडीचं लवकर चिन्ह वगैरे फायनल होईल तुमचं मला वाटतं. आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय पुढचा? आता काही हे नगरपालिका जिंकून येणार आम्ही. भविष्यामध्ये या शहराचं ते सगळी विकास कामही होतील आणि एक या शहरातलं एक चांगल्या पद्धतीचं एक धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक म्हणजे सगळ्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचं काम आम्ही इथं करून दाखवणार आहे. गेली 40 वर्षात हे दाखवून दिलेलं आहे आणि पुढेही आम्ही ते करून दाखवू. हा आमचा परत समजा पुढच्या लोकसभा विधानसभेला काही गणितं बदलली तर तुम्ही त्यातलं अकोमोडेटिव्ह आणि तेवढी फ्लेक्झिबल राहाल. असं आहे की त्यामध्ये आत्ताची ही या नगरपालिकेची म्हणजे झेडपी पंचायत समितीपुरती ही आघाडी नक्की ठरलेली आहे. हां, या दोन्ही गोष्टी आम्ही इथं करणार आहोत. हो, आणि आता या माध्यमातून पुढे गेलं तर आज आता पुढं काय करायचं ते काही माझ्या अजूनही डोक्यात नाही, अजिबात नाही. 20 वर्ष काम केलं हो मी त्या पक्षात. समजून घेतलं नाही तर मी तर काय करणार? व्यक्तिगत मला मंडळ दिलं नाही, आमदारकी दिलं नाही, काय अमुक केलं नाही,
आणि माझा हे के या कारणानं मी बाहेर नाही पडलो. मला स्वतःला काही मागितलेलं नाही. मी कार्यकर्त्यांसाठी आणि संघटनेच्या हिताच्या दृष्टीनं बोलत होतो. तेच जर ऐकलं जात नसेल तर कसली संघटना, कशासाठी आपण, कुठलं जिल्हाध्यक्ष, काय ते जिल्हाध्यक्षाला उपयोग आहे का त्याचा? त्यामुळं मग ते मी तडकाफडकी हा निर्णय घेतलेला आहे. काय त्याचं व्हायचं ते हो पुढचं. मी एकदा सटकलं की सटकलं, नकोच ना, मग काय करायचं. चालेल. शुभेच्छा तुम्हाला निवडणुकांसाठी. स्वतः आता नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये ते आहेत आणि मी म्हटलं ना की इंदापूर हा यासाठी इंटरेस्टिंग आहे की बदललेले राजकीय समीकरणांपेक्षाही पुढे जाऊन इथले ज्या पारंपरिक म्हणजे इथला जो ट्रेंड होता पॉलिटिकल आजवरचा तो पूर्ण आता येणाऱ्या काळामध्ये आणखी नव्याने सेट होतोय. आणि तो काय त्यांनी आता सांगितलं की आत्ताचं प्लॅनिंग आमचं तरी ते आहे पुढच्या ZP निवडणुकांपर्यंतचं आहे. पण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्यांतर 2029चा सगळ्यात पहिले लोकसभा लागणार आहे आणि त्याला जो केडर बेस असेल त्यावेळीसुद्धा नेत्यांना स्थानिक पातळीवरती कोणत्या आघाड्या केल्या होत्या, कोणाचा बोट गेला होता आणि आता तुमचे स्टँड काय आहेत, ह्या सगळ्यावरती लोक प्रश्न विचारणार आहेत. अर्थात धन्यवाद तुम्हाला पुन्हा एकदा. फार मनमोकळे बोलले ते. आमचं त्याआधी बोलणं झालं होतं की नक्की कशा पद्धतीने तुम्ही आता काय करणार मी त्यांना विचारत होतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात त्यांचे प्लॅन्स काय आहेत. बघू नक्की पुढच्या वेळी त्यांना इथली लोकं असतील, इंदापूरकर असतील, ते नक्की काय सगळा विचार करतायत. सगळं बघणं इंटरेस्टिंग आहे. तुम्ही मुंबईत बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओंकार वाबळे आज इंदापुरातून.